बघूया आता कसं लागतंय टोस्ट, गार्लिक टोस्ट. लाज वाटत असती बायकोचा गर्लफ्रेंडचा फोटो ठेवायला. अरे काचेच आहे ना ते, फोडलंस की सरक. हो का राम राम मित्रांनो, करूया आजचा दिवस चालू बेलाच्या पानाचा ज्यूस पिऊन. वास घेतल्यावर ते कडू येतोय. बघा दिसते का ज्यूस. काल बनवलेला आहे, फ्रेश नाही आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला होता कारण काल प्यायची माझी हिंमत झाली नाही, त्यामुळं आज पिते. लय कडू नाही आहे, जास्त पाणी टाकले त्यामुळे लय कडू लागत नाही असं वाटतंय. चांगलं लागतं. काम तर चालू आहे आणि आज आपण लेट उठलेलो नाही, आज आपण लवकर उठलेलो आहे, अर्धा तास लवकर उठले. आणि आज पण काम थोडंसं कमी आहे त्यामुळं थोडं रिलॅक्स मोडमध्येच आहे आज. राम राम शिवांश, राम राम शिवांश, राम राम. राम राम म्हण. कॅमेरा चालू केला ना नाटकं करतो, तर आत्तापासूनच कळायला लागले आपण नाटकं करायची आहेत कॅमेऱ्यासमोर. गुड. जा बाहेर, पळ जा, खेळ बाहेर जाऊन जा. खूप लहान असताना ही गाडी आणली होती शिवांशला मम्मीने माझ्या, आणि आत्ता हे पोरगं बसायला लागले या गाडीवरती. तरी अजून चालवत नाही ते, असं पायाने ढकलून चालवत नाही पुढं अजून, पण बसायला त्याला लागलेलं आहे. ती मी एक सायकल त्याला घेतली होती, ती मोठी होती, ती त्याला चालवता येत नाही, पडतोय त्याच्यावरनं, लागते त्याला. बसून राहतो फक्त, एवढं जरी केलं तरी चांगले. आता हिंदी शिकते, हिंदी मराठी सेमच, काय त्यामध्ये फरक नाही. आता भूक लागल्यागत झालं आहे, त्या दिवशी मखाणे वगैरे आणलेले आहेत. बघू बायको काय बनवून देते का, नाही तर मग आपण आपलं बनवून घ्यायचं आणि खायचं. आपल्याला लागणारी गोष्टी आपण आणलेल्या आहेत. हां, तू नाश्त्याला काय बनवून देणार आहे का नाही? बनवते ना. काय बनवणार आहे? काय बनवू? काय तुझी काय इच्छा आहे बनवण्यासारखं, काय आहे तुझ्याकडं? मला मस्त खावं वाटतं सगळंच. हा, मग काय खाऊ वाटते मी ते बनवून दे. चीज गार्लिक टोस्ट देते का? कसं बनवायचं सांग. टोस्ट आहे का? आहे का मखाने बनवते? दोन्ही बनवते, थोडं कॉफी बनवते, म्हणजे आपण खायला ना मखाने. कुठवर आलंय गणित? गेले पेस्ट का नाही केली एकदम बारकी? ती खूप पेस्ट होते, ती चांगली लागत नाही. अगं चांगली लागते आता, पेस्टच करायची होती. टोस्टवरती काय बटर टाकलं का त्याच्यात? नाही ना, नाही टाकलं. का नाही टाकलं? संपण म्हणून टाकलं. किलोभर ते वापरायचं होतं लसूण. होईल खाली काय लसूण एवढा खाल्ल्यावर. झालेलं आहे आपलं. शेतात काढ का ते तेवढं, काढायला येत नाही काय? गरम आहे ना. मग मला नाही का पोळत, अजून होऊ दे, हे झालेलं नाही नीट. बायांचा हात कडक असतो हे असं अजून फक्त. होऊ दे. बरं ठेव ना मग. सर तू नको ना, तुला नाही कळत. तुला पण केलंय काय 4-5 टोस्ट? बघूया आता कसं लागतंय टोस्ट, गार्लिक टोस्ट. एकदा मी बाहेरनं घेतलो, 200 रुपयाला भेटले होते. 6-7 कांड्या. घरी मी 10 कांड्या बनवल्यात. मी बनवल्यात त्या, फक्त पेस्ट बनवली. तू पेस्ट नाही, सगळं मी करून दिले, फक्त चीज वरनं पाहिजे तेवढं स्वतःला घेतलंय करून. हा आहे आपला आजचा नाश्ता. त्या नाश्त्यासोबत एखादा मराठी पिक्चर जर का मी लावला तर ते इंग्रजीमध्ये म्हणतात ना, चेरी ऑन टॉप, तसं होईल.
पण आता विषय काय माहिती का, ज्याच्यावरती सगळे OTP येतात ना त्याचं संपलं रिचार्ज, आणि त्याचं मला रिचार्ज करायचं नाही आहे. आणि ह्याच्यात मला बघायचं आहे पिक्चर मोठ्या स्क्रीनवर. बघूया कसं काय होतं आहे, काय करू शकतो आहे का मी, Z5 करू शकतो आहे का. आणि हे जे आहे ना सॅमसंगचा TV, याच्यावर मला G5चं ॲपच भेटणं यार, काय मला कळालंच कसं घ्यायचं काय. शोधलं मी पण काय सापडलं ना. आता यूट्यूबला व्हिडिओ बघायला लागेल. बाकी सांगा तुम्हाला कसं वाटतंय. काम सक्सेस. Gmailवरनं लॉग इन झालेला आहे, त्यामुळं विषय असा आहे, हा पिक्चर मी बघितलेला आहे क्रांती ज्योती, पण मला आवडतो. आणि मी असे भरपूर पिक्चर जे आवडेल ते 2-2, 3-3 वेळा बघत असतो. त्यामुळे आता मी हा बघणार आहे. 1 नंबर पिक्चर आहे क्रांती ज्योती. काय ते आहे ना का शाळेवरचा, मराठी शाळेवरचा, मस्त. काय करतेस आता माझ्या मोबाईलमध्ये. हो माझा फोन आहे, मी काही करेन. हे काय करते माहिती आहे का, तसं ही एकटी नाही करत, जगातल्या सगळ्या पोरी हेच करतात. स्वतःच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरनं स्टेटस ठेवतात आणि नवऱ्याचा किंवा बॉयफ्रेंडचा फोन घेतात आणि त्याच्यावरनं रिपोस्ट करतात. तुम्हाला लाज वाटत असती बायकोचा गर्लफ्रेंडचा फोटो ठेवायला, आणि म्हणून आम्हाला असं करावं लागतं. आणि आमच्या फोनमध्ये नाही ठेवला, माझं नाही ठेवलं तू स्टेटस, माझा फोटो नाही ठेवत आहे तू. असं काही नसतं, असंच असतं. आणि असं तुम्ही खूप वेळा केलेलं आहे. असं काही नसतं. लाजबीज काय वाटत नाही, पोरं ठेवतच नसतं. आता ह्याचं तोंड धुवायचं का मी. त्याने काय खाल्लंय, तू काय चाललं होतं तेच आहे. ते नाही वेगळं आहे, त्याचं खाऊन खूप वेळ झालाय. त्याने दुसरं मकाने असतील, मकाने. अरे काय प्यायचं पाणी आहे का शिवांश ते. हा पडला आणि फुटल. एक ऑलरेडी पाडलं? फोडलेला आहे. पाडलंस का. हात धरून ठेवले तरी बाहेर काढतोय काय हात. चल जाऊ. स्माइल. पाय पुस. काय वाटतं की नाही, हा काय वाटतं की नाही. तर हे बघा, सगळ्यांना सांगायचं, उठून आपले कॅमेरा धरायचा, पकडून ठेवायचा, बनवायचं व्हिडिओ, सांगायचं हे ते, स्वतः काही करायचं नाही. हे बघा आमच्या घरामध्ये काही कष्ट नाही. हा झाडू आणलाय, हा ह्याच्याने झाडून काढायचं आहे, 10 मिनिटात झाडून होत आहे. टाइमपास करायचा, 4 वेळा सांगायचं, श्वेता तू हे नाही केलं, श्वेता तू ते नाही केलं, पण स्वतः काय काढायचं नाही. चला 12:30 वाजायला आलेले आहेत. हिने पण घेतलेलं आहे वाटतं. घेतलंय का करायला. भाकर करायला घेतलेली आहे. आणि भाजी काय, मटकी, म्हणजे माझ्या आवडीची भाजी. काल कोणती भाजी केली. काल कोणती केली. पिठलं केलं होतं. आणि दुपारी काय होतं जेवायला. 12:30 वाजलेत का, 12:30 वाजलेले आहेत. आपली भाकरी पण रेडी आहे. हे कोणासाठी बनवते आता. तुझ्यासाठी एवढाच वाटे. मला पण दे ना जरा फोडणीचा. थँक्स सर. तुझ्या घासातला घास देते मला. कॅमेरा बंद केला भांडणार नाही ना. बरं ताटं कुठे आहेत. ए सर रे पोरा, ए पोरा सर. कसं दिसतंय माझं ताट. ताजी भाकरी, तूप लावून, ही मम्मीने बनवलेली मटकी, आणि हा कालचा भात आहे. आणि आज त्याला माझ्या बायकोनी फोडणी दिलेलं आहे. आणि सगळ्यात ह्याच्यातलं सगळं चांगलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण हे जो प्रकार आहे ना, हा लय भारी लागतो. फोडणीचा भात. फक्त याच्यात जरा मिरची मिसिंग आहे. बहुतेक ते शिवांशला पण चारायचं असणार आहे, त्यामुळे त्यात मिरची नाही टाकलेली बहुतेक. बघायचं खेळणं. अरे काचेचं आहे ना ते, फोडलंस की सरक. हो का इकडे. हो का फोडून टाकलं.
फोडलंच बघ. काय हात लावतो त्याला, सर इकडे. फोडलं बघा. बघा मित्रांनो, लक्ष देऊनच राहावं लागतं. जरा जरी आवाज आला तरी नशीब आलो लगेच, नाही तर लागलं असं. पडशील असं काय करू नको. काय खेळायचं ते खेळ. हा बघ उभा राहिलाय. हा बघ बघ पुढे येतो शेता. बघ तो कसा पुढे येतो बघ, पावलं टाकत आहे का. बघतीये ना जानी जानी. Cái búp bê. ओपन युअर माउथ. Đổ đổ tóc bê bê. Cái bỏ bá bê. Cái đổ đổ. आका गाणं म्हणते काहीतरी बडबडते, शेवटी हा 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 म्हणते तुझं तेव्हा काय का. हे माझ्या श्रीमतीनी इस्त्री करून ठेवले बाहेर जाण्यासाठी. काय ग कॉफी यू वॉन्ट. आपली आलेली आहे ब्लॅक कॉफी. टाईम बघा किती झाला आहे, अर्धा तास झाला आहे. पुढे 6 वाजलेले आहेत आता. कॉफी आलेली आहे आपली. आणि एक मला बोलायचं होतं तुम्हा सगळ्यांना की अजून भरपूर सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. भरपूर म्हणजे 3-4 हे माझ्यासाठी भरपूरच आहेत. तर ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना मनापासून धन्यवाद. पण ते शॉर्ट्सला वाढलेले आहेत. लॉंग व्हिडिओज बहुतेक अजून तुमचा इंटरेस्ट बनत नाही आहे. काय तुम्हाला वाटत असेल चेंज करावं किंवा काय बघायचं सांगा मला, तसं मी चेंजेस करील. ॲक्च्युली मी हे चालू केलं होतं कारण मला व्हिडिओज बनवायला आणि एडिट करायला आवडतात, त्यामुळे मी हे चालू केलं होतं. माझा दुसरा चॅनल आहे, ऑलरेडी चॅनल आहे माझा तो. त्याच्यावरती मी फक्त ट्रॅव्हल व्लॉग्स टाकतो. पण माझं ते मी सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये. हे डेली व्लॉगची मला काही सवय नाही आहे. काय आवडते नाही आवडते ते सांगा मला नक्की तुम्ही. आज कशांचा ताबा घेतलेला आहे मम्मीनी. काय बनवलीस मम्मी आज जेवायला? कांदा भजी, खेकडा कांदा भजी जेवायला आणि पुलाव. पुलाव पावसाचं वातावरण आहे. पुलाव बनला आज, जे की मला आवडत नाही. आणि भजी बनवली जे की मला खूप आवडते. चपाती आहेत माझ्यासाठी, आहे. भाकरी. तर चपाती भजी खाणार आहेस का भाकरी खाणार आहे? भाकरी आणि भाजी खाल्ली असते ना, भाजी आहे ना सकाळची. आजच्या दिवस खा चपाती भजी. ठीक आहे, आता काय माझ्या हातात काय. अख्खं घर इस्त्री करणार आहे काय आता तू? तिथं घालून फॅशन कोण करणार आहे व्हिडिओ काढत. टी शर्ट घालणार आहे काय आता मी? जाताना ट्रेनमध्ये टी शर्टच घालायचं ना. त्याला अजून 10 दिवस आहेत जायला. कुठली? मम्मीने आणलेली पॅन्टी घालायच्या त्या कार्गोच्या, हां, टी शर्ट घालायचे. बुंदूचं झालं. त्याला चाललंय भाज्या खाणं आत्ताच. रिअल हिरो येतो. तू करतो? सगळ्या टी शर्टवर तू करतो? कर तू व्हिडिओ. मी आणल्या, तुम्ही आणल्या. जा तिकडे, आजी बघ भजी देते. पळ. ए, तीस कटल सगळी कपडे. ड्रेस घालायचंय त्याला, बघतोय तो. जा भजी खा. तू म्हणशील तो घालू बाबा. खा. तिकडे बघ. मसाले भात. तसं जेवण माझं होत आलेले. नॉट मसाले भात, मग इट्स व्हेजिटेबल पुलाव. व्हेजिटेबल पुलाव असं काहीतरी आहे. मला काही त्यातलं कळत नाही कारण मी भाताचा फॅन नाही आहे. चांगलं झालं आहे पण. राम राम. झालेला आहे आजचा दिवस, संपला आहे. 9 वाजलेले आहेत. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला काही आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला उद्या. श्री स्वामी समर्थ.